नमस्कार. ज्ञानकोश प्रज्ञेच्या खजिनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासाला निघतोय जो आपल्याला थेट ज्ञानाचा अथांग सागरात घेऊन जाईल. चला तर मग उघडूया हा ज्ञानाचा खजिना. आपल्या मनात कधी हा प्रश्न आलाय का की आपल्या सनातन धर्माचं जे हजारो वर्षांचं अमूल्य ज्ञान आहे ते आजच्या पिढीला, विशेषतः आपल्या मुलांना सोप्या भाषेत कसं समजावून सांगावं? अशी कोणती जागा आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हे ज्ञान अगदी सहजपणे मिळू शकेल? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर आहे, ज्ञानकोश. हे फक्त एक चॅनल नाहीये, तर ही एक चळवळ आहे. सनातन धर्माचं ज्ञान अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने प्रत्येक घराघरात पोहोचावं, हाच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चला तर मग या खजिन्याची जरा जवळून ओळख करून घेऊया. नावच बघा ना, ज्ञानकोश. आणि खरंच हा ज्ञानाचा एक अमूल्य साठा आहे. इथे आपल्याला आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेले शहाणपणाचे मोती सापडतील. त्या महान परंपरेला आजच्या जगात जिवंत ठेवण्याचा हा एक छोटासा विनम्र प्रयत्न आहे. आणि ज्ञानकोशचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तर ती आहे इथली सादरीकरणाची पद्धत. म्हणजे मोठमोठ्या क्लिष्ट गोष्टीसुद्धा इतक्या सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने सांगितल्या जातात की घरातल्या आजी आजोबांपासून ते लहान नातवंडांपर्यंत सगळ्यांनाच त्या आवडाव्यात आणि समजाव्यात. चला आता जरा या खजिन्याच्या पेटाऱ्यात डोकावून पाहूया. बघूया तरी इथे आपल्याला कोणकोणती ज्ञानरूपी रत्न सापडतील आणि हो, ती कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत हेही जाणून घेऊया. इथल्या विषयांची विविधता बघून तुम्ही खरंच चकित व्हाल. एका बाजूला भगवद्गीतेचं गहन तत्वज्ञान आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीमद भागवतामधल्या रसाळ कथा. ललिता सहस्रनामाचं पठण आहे, तर आपल्या महाराष्ट्राच्या आणि बंगालच्या महान संतांच्या प्रेरणादायी गाथाही आहेत. इतकंच नाही, आदिशंकराचार्यांसारख्या महान व्यक्तिमत्वांच्या जीवनावरही इथे सविस्तर माहिती मिळते. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे हे सगळं ज्ञान फक्त एका भाषेत नाही, तर तब्बल 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी किती तळमळीने प्रयत्न केले जात आहेत. या भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तमिळ, आपली मराठी, बंगाली, गुजराती आणि मल्याळम या सगळ्या भाषांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येकजण आपल्या मातृभाषेत, जी आपल्या हृदयाचं सगळ्यात जवळची आहे, त्या भाषेत हे ज्ञान मिळवू शकतो. पण थांबा, हा ज्ञानाचा प्रवाह इथेच थांबत नाहीये. ज्ञानकोश सतत वाढतोय आणि लवकरच काही नवीन, अतिशय रंजक मालिका आपल्या भेटीला येत आहेत. यात लवकरच नारायणीयम ही अप्रतिम रचना मल्याळम आणि तमिळ भाषेत सादर होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या ओळखीच्या विष्णू सहस्रनामाचा सविस्तर अर्थ अनेक भाषांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. विचार करा, हा अनुभव किती समृद्ध असेल. आता तुमच्या मनात येत असेल की या ज्ञानयज्ञात आपण सहभागी कसं व्हायचं, हा खजिना आपल्याला कसा मिळेल? तर मार्ग अगदी सोपा आहे. चला जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला फक्त ज्ञानकोश चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एकदा सबस्क्राईब केलं की प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल आणि ज्ञानाचा एकही क्षण तुमच्याकडून सुटणार नाही. तुमची साथ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करून तुमची पसंती नक्की कळवा. आणि हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कारण ज्ञानाचा दिवा लावल्याने तो अधिकच प्रकाशमान होतो. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा, कारण त्यातूनच आम्हाला खरी प्रेरणा मिळते. शेवटी एकच सांगेन, ज्ञान वाटल्याने नेहमी वाढतं. चला तर मग आपण सगळे मिळून हा संकल्प करूया की सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दीप आपण असाच तेवत ठेवू आणि त्याचा प्रकाश जगभर पसरवू. या प्रवासात सामील झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.